आप देख रहे हैं UCN न्यूज, खबर वही जो हो सही। नमस्कार, मी एकता। आजच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। नागपूरच्या मानकापुरात कॉर्पोरेट जिहादाचा प्रकार समोर, दबाव आणि शोषण केल्याचा 4 महिलांचा आरोप। पोलिसांकडून आरोपी रियाज काझीच्या आवळल्या मुसक्या। परतवाड्यातील लैंगिक शोषणातील आरोपी अयांचे आणखी रील व्हायरल। महागडे आयफोन, पैशांचे बंडल आणि थार कारमध्ये अनेक रील। इतक्या मोठ्या उत्पन्नाचं स्रोत काय? चर्चांना उधाण। भाजप नेते किरीट सोमय्या यांचा परतवाडा दौरा। लैंगिक शोषण प्रकरणातील तपास आणखी जोरात होण्याची गरज, सोमय्यांचं प्रतिपादन। महिला आरक्षणाचं विधेयक नामंजूर झाल्यानं फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल। उद्यापासून 1 कोटी महिलांच्या समर्थनार्थ सह्या घेणार, फडणवीसांकडून कार्यक्रमाची घोषणा। तर अकोल्यात शिंदेच्या शिवसेनेचंही महाआघाडी विरोधात आंदोलन। आरक्षणाच्या विधेयकावर कधीही चर्चेला तयार, मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज। तर वेळ आणि ठिकाण कळवा, चर्चेला तयार, सुप्रिया सुळेंनी चॅलेंज स्वीकारलं। सरसंघचालक मोहन भागवतांच्या Z+ सुरक्षेसंदर्भातील याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळली। सुरक्षेचा खर्च त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी करणारी होती जनहित याचिका। नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉर्पोरेट जिहादांचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे, जिथं एका NGOच्या आड कथितरित्या लैंगिक शोषण आणि धमकीचा प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय। 4 पीडित तरुणींनी या प्रकरणात अतिशय गंभीर आरोप केलेत। या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणींना शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच धार्मिक गोष्टींबाबत देखील दबाव आणल्याचं सांगण्यात येतंय। विरोध केला असताना नोकरीवरून काढणं तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सांगण्यात येतंय। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रियाज काझीला ताब्यात घेतलंय। आरोपीला 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तसंच संस्थेला टाळं ठोकण्यात आलं असून पोलीस सखोल चौकशी करतायत। या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी करण ठाकुर। नागपुर के मानकापुर में सामने आया कॉर्पोरेट जिहाद मामले में अब विश्व हिंदू परिषद की भी एंट्री होगी है। आज ही विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ताओं ने DCP जोन 2 ऑफिस में जाकर इस मामले में संज्ञान लिया है और एक निवेदन सौंपा है, जिसमें इस मामले के मुख्य जो आरोपी हैं रियाज काजी जो है उसके खिलाफ जो है कठोर कार्रवाई करने और इस मामले की जांच SIT से करवाने की मांग की है। बता दें कि इससे पहले शनिवार को ही एक NGO में काम करने वाली 3 से 4 युवतियों ने जो है इस मामले में गंभीर आरोप लगाए थे, जिसमें बताया गया था कि ये युवतियां हैं जो एक NGO में काम करते हैं, जिसका जो संस्थापक है रियाज काजी है, और रियाज काजी ने इन महिलाओं को जबरदस्ती जो इस्लामिक धर्म में जो मान्यताएं हैं उनको मानने के लिए मजबूर किया गया। इसमें से कुछ युवतियों ने उसकी बात मानी और जिन युवतियों ने इसकी बात नहीं मानी उन पर जबरदस्ती दबाव डाला गया, यहाँ तक कि उनको मजबूर किया गया, जिसके चलते उन्होंने नौकरी तक छोड़ दी। बावजूद इसके उनकी जो प्रताड़ना है वो कम नहीं हुई। उनके घरों में उनके घर वालों को जाकर कॉल कर उनको प्रताड़ित किया जाने लगा। एक युवती ने इसमें शिकायत दर्ज करवाई है कि कुछ दिन पहले उनके जो इंस्टाग्राम अकाउंट पर, जो फेक अकाउंट पर जो है उनकी बदनामी की गई, जिसके बाद ये मामला थाने पहुंचा। एक एक करके अभी तक इस मामले में 4 युवतियां सामने आई हैं और जिन्होंने गंभीर आरोप लगाए हैं। कुल मिलाकर इस मामले ने तूल पकड़ लिया है और आने वाले दिनों में अब देखना दिलचस्प होगा इस मामले में पुलिस क्या कार्रवाई करती है। कैमरामैन लुकेश मोहिते के साथ मैं करण ठाकुर, UCN न्यूज नागपूर। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात। आम्ही त्यांना सरकारने त्याला अटक केली आहे, पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांनी अटक करून अत्यंत कडक कारवाई केलेली आहे। आणि अशा प्रकारचं जे नागपूरमध्ये एक भयंकर प्रकरण, याचा जो प्रभाव पुढचा होता तो फार मोठा होता, पण ते थांबवण्याचं काम पोलिसांनी केलं। दरम्यान मानकापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिलंय। तसंच आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे। एकीकडे नाशिक, TCS आणि अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच भाजपच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षांनी एक मोठा आरोप केलाय। राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात 34 आदिवासी मुली गायब झाल्याचा आरोप त्यांनी केलाय।
या मुलींची मानवी तस्करी केली जात असल्याचं प्रफुल्ल चव्हाण म्हणाले. तसंच यातील आरोपी मजहर खुरेशीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला सोडलं. तसंच तो तेलंगणात पळून जात असताना त्याला पकडलं. त्यामुळे काही पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही देखील त्यांनी सवाल उपस्थित केलाय. तसंच यात लव्ह जिहाद किंवा धर्मांतराचा अँगल असू शकतो असंही चव्हाण म्हणाले. या सिंडिकेटमध्ये खूप लोक समाविष्ट आहेत. बंगलोरचे आहेत, ग्वालियरचे आहेत, मध्य प्रदेश आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत. त्या सर्वांचा शोध घ्यावा, यांचे अकाउंट चेक करावे, यांचे मोबाईल चेक करावे, यांच्या घराच्या झडती घ्यावा असं व्हावं. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या विषयाचा कसून तपास घ्यावा. जी ऑडिओ क्लिप आमच्या हातात आली आहे ती ऑडिओ क्लिप जर आपण ऐकली तर त्यातील संवादावरून लक्षात येतं की हे प्रकरण वर करणे केवळ बालविवाह एवढं नाही, तर याच्या पुढेही जाऊन बालविवाह सोबतच मानव तस्करी आहे, ऑर्गनचाही याच्यामध्ये अडचण येऊ शकते, लव्ह जिहादचाही भानगड आहे, मनी ट्रेलिंग आहे. त्यामुळं यामध्ये पोलिसांनी तपास करावा अशी सर्व विनंती आहे. दरम्यान यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांनी एक व्हिडिओ क्लिप देखील ऐकवली आहे. बघूयात. सोडला का नाही बाबा, म्हणजे आपल्याच गावात दिसते का आकाश? मोबाईलवर काम करत असते यायनी. अच्छा, असं आहे का? तिचे काम तिने जेल झालती ना या कामासाठी, तर म्हणून ते फक्त मोबाईलवर करते, जात नाही कुठं. आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग. बाबा कल्याणी त्याचंही लग्न दिलं करून कल्याणी आत्या निघाली होती ना. मध्य खुरेशी हो त्यालाच दिसत. हो का? खतरनाक काम आहे. तो बी करते का काम तसे? कोण? मध्य खुरेशी नाही. हो ती मजेराही करते. मला वाटलं नाही. पैसा किती भेटते मग, पण बदलू व्हायला लागते. तुला वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा. सांगत हा पैसा भेटते पण बदलू व्हायला लागते. अच्छा अच्छा. तिघं चौघच आहे का फक्त? म्हणजे पोरी विकते काढ? बापरे, फक्त तिघं चौघ? रॉकेट आहे यांचं. बापरे. नाही या सामान. दरम्यान यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. नाही, याबद्दलची जी अधिक माहिती गृह खात्याकडे आहे. माननीय देवेंद्रजींनी याविषयी लक्ष घातलेलं आहे. मीही लक्ष घालेल आणि विदर्भातला प्रश्न असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी हा प्रश्न किती मुली गेलेल्या आहेत, काय आहे, आदिवासी मंत्री त्या भागात आहे अशोक उईके, तेही चर्चा करतील. निश्चितपणे यामध्ये पूर्ण चौकशी सरकार करेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. महिला आरक्षणासंदर्भातील विधेयक संसदेत नामंजूर झाल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. तसंच महायुतीकडून राज्यात महिला आरक्षण बिलासंदर्भात 1 कोटी महिलांचं समर्थन असलेल्या सह्यांच्या जनजागृती मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. तसंच विविध मुद्द्यांवरून त्यांनी विरोधकांना आवाहन देखील दिलंय. महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ. त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत. उद्या भारतीय जनता पक्षाने एक या संदर्भातला मेळावा बोलवलेला आहे. आमच्या मित्रांना देखील आम्ही तिथे निमंत्रित करू. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. आता आम्ही राज्यसभेवरही महिलेला पाठवलं, आदिवासी महिलेला पाठवलं. प्रश्न असा आहे की नाही, राष्ट्रपती महिला तर आहेच, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर सगळ्या प्रमुख पदांवर आम्ही महिला आणल्या, मला ते सांगायचंच नाही. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या आवाहनाला सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. फडणवीसांनी वेळ आणि ठिकाण सांगावं, आम्ही तयार आहोत असं सुळे म्हणाल्यात. माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है, वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊंगी और एक अच्छी चर्चा हो सकती है. जहाँ उनकी अगर कुछ गलतफहमियां हो भारत सरकार के बारे में, तो मैं बड़ी विनम्रता से फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया,
हमें क्या कहा गया और बिल में क्या आया। मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो। महिला आरक्षणासंदर्भातील विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधल्यानंतर आता अकोल्यात देखील शिवसेनेनं आंदोलन केलंय। विधेयक नामंजूर झाल्यानं शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीनं आंदोलन केलंय। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। आंदोलनकर्त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला नेत्या सहभागी झाल्या होत्या। आज शिवसेना पक्ष की ओर से, महिला आघाड़ी की ओर से हमने कांग्रेस का निषेध आंदोलन किया है। मातृशक्ति का सम्मान अगर जो नहीं कर सकते तो उनको मत लेने का भी अधिकार नहीं है। आज एक राष्ट्रपति भी महिला है। आज हमारी जो राज्यसभा में एकनाथ शिंदे साहब ने आरक्षण न होते हुए भी एक महिला को भेजा है। अगर इनको 50% महिलाओं के मत चाहिए परंतु महिला आरक्षण नहीं चाहिए, इसके लिए अभी नागरिकों ने इनको इनकी जगह बताना बहुत जरूरी है। राज्यात गाजलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर ताशेरे ओढलेत। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात अंधश्रद्धा वाढली, तसंच याला जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस आहेत असं श्याम मानव म्हणाले। तसंच अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सह आरोपी बनत असल्याचा निशाणाही मानव यांनी साधलाय। आपसात मारामाऱ्या लावतो, भांडणं करतो, चमत्कारांचे दावे करतो, त्याला घेऊन तुम्ही हिंडता। म्हणजे जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे तेव्हापासून त्यांनी महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा वाढवण्याचं काम केलेलं आहे। या अंधश्रद्धांना प्रतिष्ठा निर्माण करून दिलेली आहे आणि म्हणून खरात सारखे एवढे मोठे बाबा निर्माण झालेले आहेत। हे माझं अतिशय जाहीर आणि स्पष्ट मत आहे। सरसंघचालक मोहन भागवतांच्या Z+ सुरक्षेबाबतची याचिका न्यायालयानं फेटाळली। सुरक्षेचा खर्च त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ही याचिका फेटाळली। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायाधीश अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। यावेळी न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिलाय। याचिकाकर्त्यांना मोहन भागवत यांच्या सुरक्षेवर महिन्याला 40 ते 45 लाख रुपये खर्च होत असल्याचा दावा केला होता। विदर्भात प्रचंड उन्हाचा तडाखा वाढतोय। अकोल्यासह अमरावतीतील तापमानाचा पारा 45 अंशाच्या पार गेल्यानं नागरिकांना लाही सहन करावी लागली। मात्र रविवारी उशिरा अकोला आणि अमरावती भागात पावसाची रिपरिप झाल्याचं दिसून आलं। या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, मात्र काही ठिकाणी नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे। अकोल्यात एका स्वागत समारंभाच्या कार्यक्रमातील मंडप पावसामुळे उडाला, तर जेवणाचं देखील मोठं नुकसान झालंय। तिकडे वादळी वाऱ्याचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसल्याचं दिसून आलं। गायगाव ते पारस रेल्वे स्थानकादरम्यान वादळामुळे ओव्हरहेड वायर तुटली, त्यामुळे अनेक रेल्वे 2 ते 3 तास उशिरानं धावल्या। यामुळे प्रवाशांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागला। तिकडे अमरावतीच्या वरुड जरूड भागात अनेक घरांचं नुकसान झालं, त्यामुळे काही कुटुंब बेघर झालीत। काहींच्या घरावरील छप्पर उडालं, तर काहींच्या घराच्या भिंती देखील कोसळल्यात। नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे। आजच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इतकंच। पाहत रहा UCN न्यूज। आप देख रहे हैं UCN न्यूज, खबर वही जो हो सही।